करायची आहे. सोहम अहम सोहम अहम सोहम अभ्यास क्रमांक दुसरा नाही का. या दुसऱ्या अभ्यासाची वारी आणि ही वारी एकदा झाली की मात्र तो आत्मा काकुळतीला येतो. जनाबाईने सांगितलं धरीला पंढरीचा चोर नाही का गळा बांधोनिया दोर. सोहम शब्द माझा केला आता विठ्ठल कोणी अरे गायन करतो त्याच्यातला मतीत अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. गायनामध्ये अद्भुत शक्ती आहे. हे शिंद्याचं जे महादेव मंदिर आहे ना खूप पवित्र आहे बरं का. आपल्या सृष्टीची उत्पत्ती या केम पर्वतामध्ये जेव्हा कोठेच नव्हते काही तेव्हा माया एक ढलगज उपजली. माया निर्माण झाली. मनू आणि माया तिथं आहे. म्हणून माझे वडील आनंदबाबा वरसट आम्ही 7व्या माळीला प्रदक्षिणा करतो. महिलांना विनंती असेल आमच्या वारीमध्ये सहभागी व्हा. आता आम्ही इथून काय येत नाही लांब अंतर पडतो म्हणून शॉर्टकट रोकड पाड्याहून असं जातोय. म्हणून पुढच्या वर्षी नक्की या त्या ठिकाणी आडव्या दांडाने. आणि म्हणून कारण का तर ह्या इथं शिव पार्वती ह्या आपल्या आदिवासी लोकांनी मिळून त्या शिव पार्वतीचं लग्न लावून दिलं. पण तो महादेव रागाने त्या ठिकाणी इथं आला. खूप मोठी आख्यायिका आहे आपल्याकडे वेळ नाही. आणि म्हणून त्याला महादेवाचा तपभंग केला. त्या ठिकाणी गिरिजा माता म्हणजे पार्वती माता गिरिजा भिल्लिनीचं रूप घेतलं. नृत्य आणि गायन केलं. गायनामध्ये अद्भुत शक्ती आहे. त्या महादेवाला प्रसन्न केलं आणि आदिवासी लोकांनी मिळून त्या शिव पार्वतीचं म्हणजे गिरिजा माता आणि महादेवाचं लग्न लावून दिलं. हे मूळ स्थान आहे. म्हणून ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. अरे जवळ आहे पण काखेत कळसा आणि गावाला वळसा. आणि म्हणून कमलकंद दरदुरे नादनो कये कची धरी परिपराग सेविता भ्रमरी राची खलची उरे. ज्ञानोबराय सांगतात कमलकंद म्हणजे दरदुरी. कमलकंद म्हणजे कमळाचं फूल. दरदुरी म्हणजे बेडूक. दोघंही कुठे आहेत चिखलामध्ये. कमळ सुद्धा चिखलातून निघालंय पण कमळाच्या पाकळीला चिखलाचा थोडा तरी आहे का काय नाही. ते कसं स्वच्छ आहे पवित्र आहे. उलट त्या कमळाच्या कळीमध्ये एक मधासारखा गोड पदार्थ आहे त्याला मकरंद असं म्हटलं जातं. त्या मकरंद खाण्यासाठी त्या भुंग्यांना फोन करावा लागत नाही. ते दूरवरून येतात आणि तो मकरंद सेवन करून निघून जातात. पण त्या कमळाच्या पायथ्याला बेडूक आहे. तो काय करतो आयुष्यभर डरावच करत राहतो. त्याच्या वाट्याला मात्र तो मकरंद येत नाही. तशी आपली काहीशी आपली या ठिकाणी अवस्था आहे नाही का. अरे देव आपल्या हृदयात आहे पण आपल्याला पाहता येत नाही. तो पाहायचा असेल तर संतांच्या संगतीने पाहता येतो. आणि म्हणून गाईच्या स्तनाजवळ गोचिड आहे. गाईच्या स्तनाजवळ गोचिड आहे. एका कातडीचं अंतर आहे पण त्याच्यामध्ये दूध आहे हे त्याला माहित नाही. तो रक्त पितो. तशी काहीशी माणसं अरे सात्विक अन्न आपला आहार आहे पण ते सोडून देतात. मांसाहार खातात. सांगू वयानं तुम्ही मोठे आहात. शास्त्राचा आधाराशिवाय मी बोलणार नाही. ज्याचे टोकदार दात आहे त्याला मांसाहार करण्याचा अधिकार आहे. जो जिभेने पाणी पितो त्याला मांसाहार करण्याचा अधिकार आहे. आपण ओठाने पाणी पितो. आपले दात टोकदार नाही म्हणून मांसाहार करणं नका. सांगू तुम्हाला दारू आणि मांसाहार जो करतो तो नरकाचा अधिकारी होतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागी वारा मानवाचा. आणि कितीही सांगितलं तरी फरक पडत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात हे जरी नाही काल तरी दुसरा Hey!
वाटतंय, पण हे अर्थ कळाला का? नाथ महाराज सांगतात बाबांनो, तुम्हाला साधू संत सांगतात हे या जन्मात कळालं नाही, मेल्यानंतर पुढचा जन्म येणार आहे. सरते सेवटी काळ बांधून झोडीती मारिती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. पुढचा आयुष्य बर्बाद करायचं नसेल, पुढचा जन्म प्राण्यांमध्ये गेला तर दुःख भोगायचं नसेल, तर याच जन्मी ओळखी करा आत्मारामा संसार संगम भोगू नका. म्हणून काय करा, देहरूपाने या सावरकरा गावामध्ये राहा, पण मन रूपी हे मन आहे ना, या मनाला मात्र डोळे बंद करा, सर्वांनी हात वरती करा आणि मनाला त्या पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये न्या. त्या दोन मृदू चरणावर डोकं टेकवा. विठोबा रखुमाई देवाला प्राप्त करायचं असेल ना, तर बाबा या बिंबीच्या तीर्थापासून त्याला जर आरोळी दिली ना, तर तो त्या ठिकाणी येतो. म्हणून नाही बाप, या धर्ममंडपामध्ये जर टाळी वाजवली नाही ना, तर पुढचा जन्म येतो भर बाजारात टाळी वाजवायला. पण टाळी कुठे वाजवावी हे कळायला पाहिजे. कीर्तनामध्ये जे करती बरोबर बेंडूक होऊनी येतील जन्मा. कीर्तन चालू असताना कोणी जर बडबड करत असेल ना, पुढचा जन्म त्याला बेडकाचा येतो. कीर्तनामध्ये जे झोपतात का ते साप होतात आणि त्याच्या शेजारी जो बसतो तो गारुडी होतो. पण ठरवायचं झोपणार हे माझ्या लोकांना नाही बरं, हे शास्त्राचं आहे. म्हणून कीर्तनामध्ये झोपायचं आणि झोपणाऱ्या शेजारी बसायचं का हे आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून काय करावं, कीर्तनामध्ये कराटाळी होय पातकाची पापाची होळी करायची असेल तर टाळी वाजवा. मायबाप महिला मंडळ सांगू तुम्हाला, मला काहीच कळत नव्हतं. अगदी 10वीला असताना 16 वर्षाचा असताना माझं लग्न झालं. पण वडिलांचे संस्कार असल्यामुळं बालपणापासून परमार्थाची गोडी छंद. पण लग्न झाल्यानंतर माझे पती जरी मांसाहार करत होते पण स्वभाव गोड होता. आणि सांगू तुम्हाला, मी नेहमी सांगत असते, मला माझ्या आईवडिलांनी खूप सारे संस्कार दिले, पण मला पती जर चांगले मिळाले नसते
तर आज मी तुमच्या समोर उभी नसती. ऐका, जरी मांसाहारी होते पण विचार चांगले होते, स्वभाव चांगला होता, म्हणून न सांगता त्यांनी माळ टाकली, माळकरी झाले. दिवसभर उंबरठण ते बोरगाव रोजचा प्रवास एवढा करून सुद्धा सांगू तुम्हाला मोठेपणा सांगत नाही, एकही अजून पावसाळ्यापासून आतापर्यंत एकही दिवस खाली नाही. कधी कधी तर एका दिवसाला 4-4 कार्यक्रम केले, तरी माझ्या पतींनी मला साथ दिली. एवढा प्रवास करून कधी कधी बोरगावला घरात सुद्धा येत नाही, फोन करतात तयारी करून खाली ये. लांब लांबचे कार्यक्रम असतात. पण माझ्या कशामुळे हे सगळं होतंय? माझ्या पतीमुळे होतंय. आज मी जे काही आहे माझ्या पतीमुळे आहे. म्हणून महिलांना एकच सांगेन, कपाळाला सुंदर कुंकू लावा, तांब्यावर पाणी तुळशीला घाला, आणि जो पृथ्वीचा प्रचंड गोळा भगवान सूर्यदेव आहे त्या सूर्याला रोज जल अर्पण करा, त्याचा नमस्कार करा. नाही का तुमच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. स्वामी काज गुरुभक्ती पितृ वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आणि म्हणून महिलांनी कपाळाला कुंकू लावा. पण आता कुंकावाल्या गेल्या, आता टिकलीवाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. पुरुष वर्गांना तुम्ही बाथरूम मध्ये चिपकवायची जागा आहे का? नाही ना. मग टिकली ती मी नाही सांगितलं ना. म्हणून टिकली लावू नका. साखरपुडा आपण करतो का करतो? डायरेक्ट लग्न का करत नाही? पण कुंकू हा आहे वाचलेलं आहे. म्हणून या बजरंगबलीला आपण सिंदूर लावतो. का लावतो? तर सीतामाई एकदा सिंदूर भांगामध्ये भरत होती. हनुमंतरायाने सहज विचारावं, माते तू कपाळाला लावते, भांगाती लावते, का लावते? अरे हनुमंता, माझ्या प्रभूचं आयुष्य वाढावं म्हणून मी कपाळाला आणि भांगामध्ये सिंदूर लावते. हनुमंतरायाने एवढंच ऐकलं, माझ्या प्रभू रामचंद्राचं आयुष्य एवढ्याशा सिंदुराने वाटतंय, अख्ख्या अंगाला सिंदूर लावून घेतलाय, म्हणून त्याला आपण सिंदूर लावतो. ऐका महिला मंडळ, आपल्या पतीचं आयुष्य वाढावं आणि जीवनामध्ये अशी शक्ती निर्माण व्हावी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. स्त्रीनं काय करावं? पतीला देव म्हणावं. तुम्ही सांगाल सावधान कर महिला मंडळ. ताई रोज पिऊन येतो, धिंगाणा घालतो, किती समजावू बाई मी याला, रपा रपा मारतो. रोज पिऊन येतो दारू बाई, गेलं सार आई, माझा संसार झालाय सुना, याला सांगून दमले, कितीतरी रोज पितोय पुन्हा पुन्हा. येऊ द्या, येऊ द्या, मारू द्या, पण एक करा, निश्चय करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. विश्वास ठेवा. या मंगळसूत्रामध्ये लवचुंबकाची ताकद आहे, ही म्हणजे मोहनी आहे. कोणत्या बाबाकडे जावं लागत नाही. तुम्ही भक्तीची शक्ती वाढवा. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्याला आहे. पण काय कर, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सवडीने नाही, आवडीने घे. काम करता करता, उठता बसता, भांडता गांडता, हरी म्हणा, सर्व काही कार्य करता जर त्याला आठवलंस तर तुझी चिंता त्याला आहे. महिला मंडळ, एक करा. तुमचं गाव गोड आहे, खूप गोड आहे. आनंद वाटला आपल्या गावामध्ये येऊन. नेहमीच रोजचाच प्रवास आपल्या गावातून असतोय. माझंच गाव समजते मी, परंतु अगदी जवळून कधी आपला स्वभाव कळला नाही. पण खरंच सर, खूप गोड माणसं तुम्ही आहात. एकच महिला मंडळ करा. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. पण आताच्या महिलांनी व्याख्या चेंज केली. साधू संत येती घरा, पुढचं दार बंद करा. मला आनंद वाटतो कशात? खाऊन पिऊन लिहून दिसून म्हणती आम्ही बऱ्या, साधू संत येती घरा, तर दार बंद करा. जन्म आली नाही नादार नाही गेला, माझं माझं मन पसार जन्म वाया गेला. पकवा जरा आवाज द्या. दिना भाऊ, पकवा जरा आवाज द्या. आणि म्हणून माई बापू, जीवनामध्ये काय सार करावं हे आपल्याला कळायला पाहिजे. एकच सांगेन, पुरुषांनी, कारण घराचा कर्ता पुरुष, जर त्याने चांगले विचार असले तर आपल्या मुलांमध्ये ते येत असतात. ऐका, आपल्या वाडवडील गेल्यानंतर जमीन जुमला आपण करून खातो.
जसं जमीन आपण करून खातो ते गेल्यानंतर त्यांचे श्राद्धादी कार्य केले नाही, त्यांचे रोग सुद्धा आपल्याला घ्यावे लागतात. म्हणून आपल्या देशमुखांची जशी परंपरा आहे पिढीचे देवांची, ही परंपरा करणं गरजेचं आहे. माळकरी जरी असेल पण त्या डवऱ्या लोकांनी त्या बोकड्या मारायची परंपरा करून ठेवली, ती करावी लागते. कारण काय तुकोबाराय सांगतात पंचमहाभूत आहे, त्या महाभूतांना जर पूजलं नाही तर ते खायला उठतात. त्या पंचमहाभूताची पूजा करणं गरजेचं आहे. पण जो खरा देव आहे तो तुमच्या माझ्या हृदयामध्ये आहे, त्या देवाची पूजा करा. एकदा की पंढरीचं भूत मोठं आल्या गेल्या झडपे वाट, त्याने जर आपल्याला झडपलं ना तर मग तो काय करतो, तो त्याच्यासारखा आपल्याला बनवतो. पंचमहाभूतांनी आपल्याला झडपलं ना तर त्याला त्या भक्तांनी झडपल्याशिवाय तो वारा दुःख आजार जा नाही. पण पंढरीचं भूत खूप गोड आहे, त्याने झपाटलं ना तर त्याच्यासारखा बनतो. म्हणून सांगा तुम्हाला कोणत्या भूताने झपाटलं पाहिजे, हा विचार तुम्ही घरी गेल्यावर करायचा आहे. गोड आपलं गाव आहे. म्हणून मायबापू या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुजन मंडळी, तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वच एक कोणाकोणाचं नाव सांगायचं, सगळे अगदी गोड आहे. आणि म्हणून सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. जवळजवळ 11:30 होत आले नाही का. ग्रामस्थांच्या विनंतीवरून वेळ घेतला बरं महाराज मंडळी, तर ते हे सगळे मला सांगतील ताई एवढा वेळ का, पण तुमच्या विनंतीला मान देऊन अजूनही मी कितीही बोलायला लावलं तरी सरणार नाही, अजून खूप आहे. परंतु वेळेची मर्यादा, आणि म्हणून तुम्हा ग्रामस्थांचा मनापासून आभार व्यक्त करते, कारण मला हे स्थान उपलब्ध करून दिलं तुम्ही, आणि म्हणून मी तुमची विशेष आभार आहे. सरपंच ताईंनी या ठिकाणी माझा सत्कार केला, म्हणून सर्व त्या परिवाराचे मी विशेष आभार. आपल्या ग्रामस्थांची पंच कमिटी, सप्ताह कमिटी, सर्व उपस्थित ही सर्व गुरुजन मंडळी, सर्वांचे विशेष आभार. माझ्यासोबत आलेले माझे बंधू हरिचंद्र, माझा लहान भाऊ, माझी भाऊजाई खूप गोड गायन करते, पण जरा वेळ अभावी उशिरा आलो. पण इथं विनंती केली अभंग बंद करून तिला म्हणजे मान दिला त्या ठिकाणी, म्हणून गायकांचे सुद्धा विशेष आभार त्या ठिकाणी. म्हणून विशेष प्रत्येक वेळेस चौकदार होतात बरं का, पण जरा घाई गडबडीने आलो. नाही तर माझ्या 2 महिला चौकदार आहेत, मस्त काष्टी साड्या घालतात, नथ घालतात, फेटा घालतात, दोन्ही बाजूला उभे राहतात. मी अशी तयारी करून घेतलेली आहे. आणि म्हणून तिची मैत्रीण जरा आता लहान नातवंड आल्यामुळं ती एकटी कधी कधी राहते, आणि म्हणून महिलांनी पुढे आलं पाहिजे. हे देवाला बंद केला पाहिजे, श्रीदासाचा तुरुंग फोडीते हा बंद केला पाहिजे. कारण बालपणामध्ये बापाचं नाव, लग्न झाल्यावर पती हा देव, म्हातारपणी पोरांचं ब्याव. ऐका महिला मंडळ, गळ्यामध्ये आपण आपला नवरा मंगळसूत्र घालतो. पुरुष वर्गांनो, तुम्ही लग्न झालं की मंगळसूत्र महिलेला घालतात, तुम्हाला आवडो ना आवडो, पण एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तुम्हाला जशी तिची जबाबदारी मरेपर्यंत पेलवावी लागते की नाही. ऐका महिला मंडळ, कसं नातं पटो नाही पटो, पण मरेपर्यंत आपल्याला नवरा सांभाळतो. तसं ऐका पुरुष, स्त्रिया, तरुण मित्र मंडळ सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. त्या भगवंताच्या नावाचं हे मंगळसूत्र घाला, ही 108 महिन्याची माळ गळ्यामध्ये घाला. अरे जिवंत असताना तो सांभाळतो, मेल्यानंतर वैकुंठात घेऊन जातो, वैकुंठात घेऊन जातो. आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं. निवृत्ती राया
तरी कीर्तन 11:30 झाले म्हणून गायक मंडळींनो माफ करा, चाल होणार नाही. मी विशेष प्रथम सर्वांचे मनापासून आभार ऋण व्यक्त करते. गोड अशी सर्वांनी साथ केली आणि सर्वांचे त्या ठिकाणी आभार. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. महत्वाचं म्हणजे ग्रामस्थ मंडळींना विनंती आहे, पुढच्या एकादशीला भगर करावी आणि असाच अखंड हा कार्यक्रम चालू ठेवावा अशीच हनुमंतरायांच्या चरणी साष्टांग मी त्या ठिकाणी प्रार्थना करते. गोड असं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. जयंत महाराजांचे विशेष आभार. सर्व सप्ताह कमिटी, सर्व जे पत्रिकेमध्ये नावं आहेत सर्वांचे विशेष आभार. सरपंच पाटील सर्वांचे विशेष आभार. बाल गोपाळ तरुण वयस्कर सर्वांचे विशेष आभार. आणि या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेली सर्व गुणीजन मंडळी सर्वांचे मनापासून खूप 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 आभार. या ठिकाणी थांबते. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज की जय. संकट मोचन हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गावकरी मंडळी की जय.